नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। विदर्भ की रुक्मिणी की पालकी पंढरपुर रवाना। सबसे पुरानी पालकी का गौरव पा चुकी अमरावती के कौंडव्यपुर की पालकी लगभग 426 साल पुरानी है। हर साल यह पालकी पैदल यात्रा कर पंढरपुर विठ्ठल दर्शन के लिए जाती है, लेकिन इस वर्ष कोरोना महामारी के चलते 20 वारकरियों के साथ ST महामंडल की बस से रवाना हुई है। आज सुबह अमरावती जिला के पालक मंत्री और राज्य बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर द्वारा पूजा कर पालखी को रवाना किया गया। पालखी जवळपास 425 वर्षापासून पंढरपुरामध्ये जाते। सदाराम महाराजांनी ही परंपरा सुरू केलेली होती आणि ती परंपरा कायम राहावी याच्यासाठी आम्ही कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या पालख्यांना मान्यता मिळाली त्यावेळेला आम्हाला वाटलं की अरे आमची कशी पालखी नाही आहे, पण कॅबिनेटमध्ये तो विषय मांडल्यावर त्यांनाही लक्षात आलं की हे जरुरी आहे। परंपरा अशी आहे, रूढी परंपरा अशी आहे की आई रुक्मिणीची पालखी आषाढीला पंढरपुरामध्ये जाते आणि कार्तिकेला विठोबा या ठिकाणी येतात। या निमित्तानं पंढरपूरला मुख्यमंत्री जाणार आहे अशी आपल्याला सगळ्यांना संदेश आलेले आहेत आणि त्यांना या निमित्तानं मी तर साकडं घालेल की जसं तुम्ही पंढरपुरात जाता तसं कार्तिकेला तुम्ही आई रुक्मिणीच्या दरबारी देखील आलं पाहिजे। पण देवाला साकडं हेच आहे की ही महामारी संपली पाहिजे। जे मजूर आहेत, जे शेतकरी आहेत, जे दीनदलित आहेत त्यांच्या पदरामध्ये सुख समृद्धी लाभली पाहिजे, एवढंच साकडं त्या ठिकाणी आम्ही देवाला मागतो आहे। आणि आपण जसं म्हणत असतो की विठ्ठल 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, त्यावेळेला म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला अफर्मेशन म्हणतात। तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे ते सातत्यानं जर आपण म्हणत गेलो तर अशी धारणा आहे आणि असं होतंही। सातत्यानं तुम्ही चांगलं बोलत गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होतं। तर चांगलं बोलत जायचं, देवाला साकडं घालत राहायचं आणि ते साकडं त्या ठिकाणी ह्या महामारी दूर झाली पाहिजे हेच आहे। आषाढ़ी यात्रा की पालकियों को लाने पंढरपुर की लाल परी सज्ज। पंढरपुर में हर साल होने वाली यात्रा कोरोना महामारी के चलते इस साल रद्द की गई है। ऐसे में वारकरी संप्रदाय की कुछ पालकियां पंढरपुर रवाना हो चुकी है। बाहर से आने वाली कुछ पालकियां विठ्ठल मंदिर से दूर वाखरी तल पर आने वाली है। वाखरी से मंदिर तक इन पालकियों को ST बस से लाया जाएगा, जिसके लिए पंढरपुर की लाल परी तैयार हो गई है। माझं नाव श्री आरिफ युसुफ शेख, राहणार पंढरपूर। 2011 साली मी पंढरपूर आगारात चालक या पदावर काम करीत असून 10 वर्षानंतर माझ्या STला माझ्या लाल परीला माऊलींची पालखी आणण्याचा मान मिळाला। हा मान म्हणजे आमच्या ST कर्मचाऱ्यांसाठी आणि माझ्या पंढरपूर आगारासाठी हा खूप मोठा अभिमान आहे। आणि त्यातून मी मुस्लिम समाजाचा चालक असून माझ्या अधिकाऱ्यांनी जे आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला जो मान दिला त्यांच्याबद्दल त्यांचे तर खूप खूप आभारी आहे मी। किती वर्ष झालं तुम्ही काम करता आणि खरं तर हा तुम्हाला भावना साहेब मी व्यक्त करू शकत नाही, एवढ्या माझ्या मनात भावना आहेत। कारण अभिमान आहे मला, मी पंढरपुरात राहते या विटाईच्या नगरीत आणि माझ्या लाल परीत आमच्या STचंच ब्रीदवाक्य आहे, प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा। जी माऊलींचीच अभंगात आहे, जनसेवा हीच ईश्वर, हीच माझी लाल परी पहिल्यापासून करत आहे। आणि ह्या खराब स्थितीतून सध्याच्या परिस्थितीतून माझ्या लाल परीनं ह्या विठू माऊलीनं आम्हाला रस्ता दाखवावा आणि आमची लाल परी व्यवस्थित चालू करावे ही कर्मचाऱ्यातर्फे भावना व्यक्त करतो। सोलापुर में घुसखोरों पर पुलिस की नजर। कोरोना संक्रमण के चलते इस साल होने वाली पंढरपुर यात्रा रद्द की गई है, लेकिन फिर भी कई विठ्ठल भक्त प्रशासन के नियमों का और आदेशों का उल्लंघन कर कई रास्तों से पंढरपुर के अंदर घुसने की कोशिश कर रहे हैं। ऐसे लोगों के अवैध तरीके से घुसने पर ST बस द्वारा सोलापुर जिले के बाहर छोड़ने की मुहिम पुलिस ने छेड़ रखी है। एकादशीला बंद आहे म्हणाले घेतलं दर्शन? आता हे दर्शन घेतलं, आता एवढं बाहेरनं दर्शन, आज कशाचं दर्शन घेतलं? कळसाचं दर्शन घेतलं? कळसा दर्शन समाधान झालं? हो। काल आलता का? नाही नाही। बाहेरून आलीवर काय दोन मिनिटं
हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।